नमस्कार, मी निकिता जंगले महाराष्ट्र न्यूज 7च्या नागपूर बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। युवक काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात पेट्रोल पंपावर गुलाब वाटून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। वसीम खान यांच्या नेतृत्वात भगवान नगर चौकात हे आंदोलन करण्यात आले। पेट्रोलचे दर 95 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचले आहे। याचा निषेध करण्यासाठी गांधीगिरीच्या मार्गाचा अवलंब करण्यात आला। जो पेट्रोल के रेट जो 100 तक, पावर का रेट 101 पहुंच गया है और डीजल का रेट 90 पहुंच गया है, उसको लेकर है ये मोदी सरकार सिर्फ 2 जन का फ़ायदा कर रही है। जो हमारे राहुल गांधी जी ने सांसद में बोला है, हम दो हमारे दो, इसको हम बिल्कुल मानते हैं और बोलते हैं हम दो हमारे दो, डीजल 90 पेट्रोल 100। ये सरकार सिर्फ 2 जन के 4 जन चला रहे हैं। मोदी, अमित शाह, अडानी, अंबानी, उनके फ़ायदे के लिए बजट आता है, उनके फ़ायदे के लिए सब चीज़ें होती है। गरीबों का नुकसान हो रहा है। आज पेट्रोल के रेट 100 रुपये छू रहे हैं, डीजल 90 चला गया, रसोई गैस 850 जा रही है। ये ऑटो चालक मेरे साथ खड़े हैं, पूरे ऑटो वाले परेशान हैं। ये रोज़ खाने कमाने वाले हैं, इनको बजट से कोई फ़ायदा नहीं मिलता है। हमारी ये सरकार से मांग है, केंद्र सरकार से, कि पेट्रोल और डीजल के दाम कम करो वरना कुर्सी खाली करो। नागपूर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने बेलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत नरेंद्रनगर येथील एका आरोपीला अटक केली। या आरोपीकडून एक बंदूक शिवाय 6 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। याविषयी सविस्तर माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक सार्थक नेहाते यांनी। इन्फॉर्मेशन मिली थी कि नरेंद्र नगर में एक तिरुपति पैराडाइज बिल्डिंग है, उसमें दूसरे माले पे एक रिकॉर्ड का क्रिमिनल रहता है जिसका नाम है आशीष उर्फ आशु बबन कोत्तुलवार। तो इसने अपने साथ एक पिस्टल रखा हुआ है और वो किसी को मारने की फिराक में है, ऐसे हम लोगों को एक इन्फॉर्मेशन मिली थी। तो हमने ट्रैप लगाया क्राइम ब्रांच ने और हम लोग वहाँ गए, उसको धर दबोचा। उसकी चेकिंग लेने पर उसके पास एक विदेशी बनावट का हम लोगों को एक पिस्टल मिला है और 3 कारतूस उसमें मिले हुए। उसकी तलाशी में हम लोगों को उसके पास वाइट पाउडर जिसको मेफेड्रॉन बोलते हैं, एमडी ड्रग्स भी मिला, जिसकी क्वांटिटी थी 62 ग्राम और जिसकी इंटरनेशनल मार्केट वैल्यू है 6,20,000 रुपये। तो वहाँ से हमने 6 मोबाइल, एक लैपटॉप, पिस्टल और एमडी के साथ करीबन 8 लाख रुपए का मुद्देमाल जो है जब्त किया है। ये एमडी जो है वो उसका बड़ा भाई दिवाकर इसने लाके दिया था। तो हमने आशीष और दिवाकर ये दोनों के खिलाफ बेलतरोडी पुलिस स्टेशन में गुना दर्ज किया हुआ है। ये दोनों जो है ये बहुत शातिर अपराधी है। इनके ऊपर नागपुर के अलग अलग पुलिस स्टेशन में मर्डर्स के गुने दाखिल है। मर्डर्स, एक्सटॉर्शन, दंगे, धोखाधड़ी, ये ऐसे गुने इन लोगों के ऊपर दाखिल है। कल आशीष को माननीय कोर्ट के सामने पेश किया गया था। उसको 5 दिन की पीसीआर मिली है। आगे की तफ्तीश चल रही है। वो तो अभी इसमें दिवाकर जो है, दिवाकर कोत्तुलवार, इसको अभी अरेस्ट नहीं किया गया है। जब उसको अरेस्ट करेंगे तो आगे के फैक्ट्स भी इसमें रिवील हो सकते हैं। हम लोग एक काम कर रहे हैं, हम टू द पब्लिक बेस में जाके काम कर रहे हैं। इंटेलिजेंस ज़्यादा से ज़्यादा हम लोग क्रिएट करेंगे और उसमें से ऐसे लोगों के और ऐसी इनकी संभावनाओं पर हम लोग रोक लगाने की कोशिश करेंगे। और हम लोग एक कोशिश ये भी कर रहे हैं कि इन लोगों को ज़्यादा से ज़्यादा जो कड़क गुने ये कायदे हैं जैसे मोका है, एमपीडी है, इसमें बुक कर दिया जाए। और ये बिहाइंड द बार्स जितने ज़्यादा रहेंगे उतने इनकी हिम्मत ये कम होती जाएगी। मागील आठवड्याभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। यात विदर्भातील नागपूरसह 5 जिल्ह्यांचा समावेश आहे। नागपूर शहरातील वाढत्या संख्येमुळे काही हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर असताना खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी तात्काळ बैठक घेत उपाययोजनांसाठी पावले उचलली, पण प्रामुख्याने शहरातील काही भाग ज्यामध्ये खामला, स्वावलंबी नगर, जैताळा, अयोध्या नगर, न्यू बीडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफर नगर मध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याचे लक्षात येताच उपाययोजना राबवायला सुरुवात करण्यात आली आहे।
नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून उकाडा जाणवत होता. मंगळवारी रात्री वातावरणात बदल झाला आणि शहरातील अनेक भागात वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. आज आणि उद्या विदर्भातील बहुतेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय आणि प्रशासनाने देखील शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मात्र या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुला कोर्टात बघून घेईल असे म्हणणे म्हणजे एखाद्याला धमकी देणे होत नाही. न्यायालयात जाण्याचा इशारा देणे हा कोणताही कायदा अथवा दंडविधानानुसार गुन्हा नाही. हे वाक्य कोणत्याही प्रकारे फौजदारी किंवा दिवाणी स्वरूपात गुन्हा म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत नाही असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय. एखादी चुकीची गोष्ट न्यायालयापुढे आणणे आणि एखाद्याला खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी देणे यात फरक आहे. या प्रकरणात 2 वर्षांनंतर तक्रार करणे, या घटनेचा कुणीही साक्षीदार नसणे याचा फायदा आरोपीला मिळतो असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वसन एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र नागपूर तर्फे राष्ट्रीय युवक सुरक्षा सप्ताह 11 ते 17 फरवरी दरम्यान राबविण्यात आला. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वसन एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्रातर्फे रॅली काढून जनजागृती करण्यात आली. हे कोविड प्रोटोकॉल्सच्या गाईडलाईनच्या हिशोबाने आम्ही सडक सुरक्षा सप्ताहाला त्याला साजरा करण्याचं हे केलं, प्लॅन केला. पण मुख्य असं होतं की नॉर्मल पीपलसाठी खूप स्लोगन्स आहेत आणि खूप गाईडलाईन्स आहेत आणि खूप त्यांच्यासाठी प्रॉपर रिस्ट्रिक्शन्स आहेत, रूल्स आहेत. पण एखादा दिव्यांग आपल्याला व्हीलचेअर किंवा ट्रायसायकलनी बाजूला चालताना दिसला तर आपण त्याच्यासाठी काय करावं, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांना तेवढ्या माहिती नाही आहेत. तर आमच्या सेंटरचं म्हणजे स्पेशली डिसेबल्डसाठी आम्ही वर्क करतो म्हणून त्यांच्याच उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. तर मेन जे स्लोगन्स होते ते आम्ही त्यांच्यासाठी बनवून घेतलेत की त्यांना पण तुम्ही रूल्स फॉलो करण्यासाठी संधी द्या, त्यांना पण तुम्ही रस्ता द्या. ते कुठे दिसलेत की त्यांना गाडी पंक्चर दिसली आहे तर त्यांना तुम्ही तुमच्या व्हेकलमधून उतरून त्यांना हेल्प करा, त्यांना मदत करा की ते पण तुमची गाडी तुम्हाला साईडला नेऊन म्हणजे जे छोटे छोटे हेल्प्स ते करू शकतील हे रॅली थ्रू आम्ही त्यांना समजवायचे म्हणजे नॉर्मल पीपलला समजवण्याचा प्रयत्न केला. मैं प्रफुल्ल शिंदे, निदेशक कंपोजिट रीजनल सेंटर नागपुर. एक्चुअली ये जो हमने रैली निकाली थी आज, ये सड़क सुरक्षा माह के अंतर्गत हमने एक संदेश देने की पहल की है और इसमें हमारे जो CRC के अंतर्गत जितने भी डिपार्टमेंट है जैसे कि PMR डॉक्टर, स्पेशल एजुकेशन असिस्टेंट प्रोफेसर, साइकोलॉजी डिपार्टमेंट, ऑक्यूपेशनल थेरेपी डिपार्टमेंट, फिजियोथेरेपी और इस तरह हमारी एक 19 मेंबर की जो टीम है, इनके द्वारा हमने दिव्यांगों को इंक्लूजन का में ध्यान में रखते हुए एक संदेश पहुंचाने की पहल की है, जिसके द्वारा लोगों में सड़क सुरक्षा के संबंधी जानकारी प्रदान हो और साथ ही साथ दिव्यांगों के लिए जो उनका दृष्टिकोण है वो कहीं उसमें कुछ बदलाव हो और साथ ही साथ इंक्लूजन यानी उनका समावेशन इस सोसाइटी में एक अच्छे स्वरूप से हो और दिव्यांगों के लिए जो सड़क सुरक्षा के नियम हमें ध्यान में रखना चाहिए सर्वसामान्य नागरिकों ने, उसके उस लिए हमने ये रैली का आयोजन किया था. और CRC जो है समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वसन एवं दिव्यांग सशक्तिकरण केंद्र जो हर स्टेट में एक होता है और ये सोशल मिनिस्ट्री के अंतर्गत आता है. और हमारा जो CRC नागपुर है ये गत 2017 से कार्यरत है और इसके द्वारा हम अलग अलग दिव्यांगों को सेवाएं प्रदान करते हैं, जैसे थेरेपी सर्विसेज है, जैसे उनका जो उपकरण या उनके साहित्य जो हैं वो हम फ्री ऑफ कॉस्ट में यहाँ प्रदान करते हैं.
राज्य सरकारच्या आदेशप्रमाणे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑफलाईन क्लासेस सुरू झाले आहेत आणि यात खळबळीची बाब ही की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 38 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सध्या शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले आहेत आणि ज्या प्रॅक्टिकल परीक्षा होत्या त्या देखील पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। याबाबत मेडिकल अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी सविस्तर माहिती दिली। आता जसं की आता वरचे जे युनिव्हर्सिटीचे आणि त्यांचे डायरेक्टर ऑफिस आणि मंत्रालयाचे डायरेक्शन आहे त्याप्रमाणे ऑफलाईन क्लासेस सुरू झाले होते आणि त्या याच्यात बरेचसे स्टुडंट बाहेरच्या कंट्री स्टेटमधनं येतात आणि अशामुळे मिक्सिंग ऑफ पेशंट झालेलं आहे। लोकल कम्युनिटीमध्ये पण मिक्सिंग होत आहे आणि त्याच्यामुळे ट्रान्समिशन रेट थोडासा वाढलेला आहे। त्याप्रमाणे मग आम्ही जे सिम्टमॅटिक स्टुडंट होते त्यांची टेस्ट केल्याच्यानंतर काही स्टुडंट पॉझिटिव्ह आले आणि त्यामध्ये मग कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये सगळे स्टुडंटची टेस्ट केली आणि त्यामध्ये आम्हाला BDS म्हणजे डेंटलमधले टोटल 9 स्टुडंट ॲडमिट आहे आणि 4 त्यांना सिम्टम्स कमी असल्यामुळे होम क्वारंटाईन केलेलं आहे। MBBSचे टोटल 12 स्टुडंट ॲडमिट आहे आणि 1 स्टुडंट त्यांना सिम्टम्स कमी असल्यामुळे होम क्वारंटाईन झालेलं आहे आणि जे रेसिडेंट्स आहेत म्हणजे PG पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे जे डॉक्टर्स आहेत त्या टोटल 9 पॉझिटिव्ह आलेले आणि ते ॲडमिट आहेत। 9 पैकी 2 ॲनेस्थेशिया 2 सर्जरी आणि 4 रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे आहे आणि स्टाफ नर्समध्ये 3 पॉझिटिव्ह आहे। 3 पैकी 1 इन्चार्ज स्टाफ आहे आणि 2 स्टाफ नर्स आहे। असे टोटल 38 पॉझिटिव्ह आलेले आहे। हे आमच्याकडे जे टोटल 13 पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यापैकी 1 आहे दूर छत्तीसगडमधनं, 4 बुलढाण्याचे आहे, 2 यवतमाळ, 2 गोंदिया आणि बाकी मग मुंबई, वाशिम, वर्धा प्रत्येकी असे एक असे टोटल 13 TMCचे पॉझिटिव्ह आले। यामध्ये आम्हाला जसं पहिल्या दिवशीच पॉझिटिव्ह आल्याच्यानंतर जे आमचे अधिष्ठाता आहे त्यांनी मिटिंग घेऊन काही डिसिजन घेतलेले आहे। त्यामध्ये सध्या सगळे क्लासेस ऑफलाईन केलेले आहे, प्रॅक्टिकल्स थांबवलेले आहे आणि जसे काही आमच्या डायरेक्टर ऑफिसकडनं किंवा वरतून जसे निर्देश येईल याच्यानंतर पुढील दिशा तशी ठरवल्या जाईल। हे आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे स्टुडंट आहे त्यासाठी आम्ही उपाययोजनामध्ये जे काही स्टुडंट पॉझिटिव्ह आलेले आहे त्यांचे रूम्स आणि ते हॉस्टेल सॅनिटाईज केलेलं आहे पूर्ण आणि त्यांना सिम्टम्स कमी असेल तरी त्यांना आम्ही हॉस्टेलमध्ये न ठेवता त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले किंबहुना आलेलेच नाही तर त्या हॉस्टेलचे पूर्ण प्रत्येक स्टुडंटची आम्ही टेस्ट केलेली आहे। त्याच्यामुळे बाकीचे जे निगेटिव्ह आले ते हॉस्टेलवरच आहे आणि जे पॉझिटिव्ह आलेले असतील ते ॲडमिट केले आहे।